छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली, जिथे चक्क केमिकल आणि नॉन फूड ग्रेड सोयाबीन तेलापासून बनावट तूप आणि पनीर तयार केलं जात होतं. ज्या डेअरीवर छापा टाकला ती डेअरी फक्त स्वतःच हा माल विकत नव्हती, तर शहरातील काही मोठ्या प्रसिद्ध दुकानांनाही याचा पुरवठा करत होती. ही दूध डेअरी नक्की कोणती आणि तिथे काय काय आढळलं सांगतो, पण त्याआधी आम्हाला युट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टा फेसबुकवर फॉलो नक्की करा. ही घटना आहे संभाजीनगरच्या MIDC चिकलठाणा परिसरातली. सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनानं एका गुप्त माहितीच्या आधारावर मध्यरात्री मेसर्स अमोल दूध डेअरीवर अचानक छापा टाकला. हा छापा इतका धक्कादायक होता की तिथली परिस्थिती पाहून अधिकारीही अचंबित झाले. या डेअरीमध्ये खाण्यासाठी अयोग्य असलेल्या म्हणजेच नॉन फूड ग्रेड सोयाबीन तेलाचे 10 ते 12 बॅरल्स आढळून आले. FDAच्या पथकानं या कारवाईत तब्बल 3,12,380 रुपयांचा भेसळयुक्त आणि घातक दुग्धजन्य पदार्थांचा साठा जागेवरच जप्त केला. यामध्ये तब्बल 2